माणसाच्या जीवनामध्ये सर्व काही आहे. सत्ता आहे, संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, धन आहे, ज्ञान आहे, विद्वत्ता आहे. तुमच्या जीवनामध्ये सर्व काही आहे. पण जर गळ्यामध्ये तुळशीची माळ नसेल, आळंदी पंढरपूरची वारी करत नसेल आणि ज्ञानोबरायांचा हरिपाठ वाचत नसेल तर हे सगळं जीवन आपलं शून्य आहे. म्हणून सत्ता आहे, संपत्ती आहे, ऐश्वर्य हे आहे, बरोबर आहे. पण याच्या बरोबर ज्ञानोबरायांविषयी अंतःकरणामध्ये प्रेम पाहिजे. रोज सकाळी उठल्यानंतर आपण हरिपाठ वाचला पाहिजे. कोण असा व्यक्ती आहे की महाराज मी रोज हरिपाठ वाचतो, हरिपाठ वाचल्याशिवाय मी जेवण करत नाही. आणि जो हरिपाठ वाचत नाही आणि जो जेवण करतो त्याच्यामध्ये आणि कुत्र्यामध्ये काहीच फरक नाही, काही सुद्धा फरक नाही. म्हणून या मृत्यू लोकामध्ये देव येतात, या मृत्यू लोकामध्ये संत येतात, या मृत्यू लोकामध्ये तुम्ही आम्ही जीव येतो, या मृत्यू लोकामध्ये देव येतात. गोड वाटत नाही माझी, मला गोड वाटत नाही असं. या मृत्यू लोकामध्ये देव येतात, नवे नवे देवाला आणावं लागतं. आणि येणार रूपा बळे करुणी फळे हरिदास. देवाला या मृत्यू लोकामध्ये आणावं लागतं. यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानामा धर्मस्य तदात्मनामां सृजाम्यहम्. या मृत्यू लोकामध्ये ज्यावेळेस धर्म अधर्म वाढला जातो आणि अधर्म वाढला की या मृत्यू लोकामध्ये आपल्याला देवाला आणावं लागतं. आणि येला रूपा बळे करुणी खळे हरिदास. या मृत्यू लोकामध्ये संत स्वतःहून येतात. हे देव